तेरी इस बेखबर बेटी को कभी पता नहीं चलेगा कि उसकी मर्दाना कमजोरी वाला बाप इतना बेकुवत था कि एक बेटा तक पैदा नहीं कर सका। 30 साल। धुरंधर 2 मधला तो सीन फक्त एक कॅरेक्टरच्या कुटुंबातली स्टोरी नाहीये, तर तो पाकिस्तान मधल्या एका ज्वलंत वास्तवावर थेट केलेला वार आहे. मेजर इक्बालची मुलगी ही नॉर्मल कॅरेक्टर दाखवता आली असती, एखादी नॉर्मल मुलगी, पण ती ऑटिझमग्रस्त का दाखवली आदित्य धरनी, तर ती एक मासूम पोरगी ही फक्त त्या फिल्म मधली व्यक्तिरेखा नाहीये, तर त्या हजारो मुलांचं प्रतीक आहे जे अशा असामाजिक लग्नांमुळे त्रास सहन करतायत पाकिस्तानात. धुरंधर 2, धुरंधर पार्ट 2, तर रिवेंज या नावानं हा सिनेमा रिलीज झाला आणि त्या सिनेमातल्या एकेका प्रसंगातल्या बारकाव्यांनी, डिटेलिंगनी, त्या प्रसंगामधल्या गर्भित आशयांनी अक्षरशः आग लावली. काही सीन सामान्य बुद्धीच्या प्रेक्षकांना अजिबातच समजलेले नाहीत, तर काही सीन समजूनही उमजलेले नाहीत. अशावेळी आपलं काम आहे की हे सीन आणि त्यामागचा जो काही गर्भित अर्थ आहे, जे लॉजिक आहे, ते तुम्हाला समजावून सांगणं. मित्रो, धुरंधर पार्ट 2 मध्ये दिग्दर्शक आदित्य धर यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले. 1947 पासून 2008 ते 2009 या कालावधीतलं पाकिस्तान आणि पाकिस्तानातली सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिती या प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी कडक टोमणे तर मारलेले आहेतच, पण एक सीन असाही आहे ज्याने पाकिस्तानच्या सोशल मीडियावर अक्षरशः आग लावली आहे. भारतात या सीन मागचा अर्थ अजून सगळ्यांनाच उलगडलेला नाही आहे किंवा उलगडला असेल असं दिसत नाही. तो सीन म्हणजे मेजर इक्बाल आणि त्याची मुलगी, आणि त्या सीन मागचं सत्य हे इतकं धक्कादायक आहे की तुम्ही विचारही केला नसेल. फिल्ममध्ये अर्जुन रामपालने साकारलेला मेजर इक्बाल आपण पाहिला आहे. हा मेजर इक्बाल म्हणजे एक ISI ऑफिसरचं कॅरेक्टर आहे, पण त्याचं पर्सनल लाईफ दाखवताना एक वेगळाच अँगल समोर येतो. त्याची जी मुलगी जी या सीनमध्ये ड्रॉइंग काढताना दिसते आपल्याला, तिला ऑटिझमसारखा एखादा जेनेटिक आजार, त्या आजाराने तिला ग्रासलं आहे हे दिसून येतं. आणि त्याचवेळी व्हीलचेअरवर बसलेला त्याचा एक्स आर्मीमन मेजरचा दारुडा बाप दाखवला आहे, आणि तो दारुड्या बापाकडून येणारे तिरस्कारपूर्ण संवाद सुरू होतात. अरे वाह मेरी गुड़िया, क्या बनाया है आपने? तुझसे एक जायज मर्दवान से मांगा था। तेरी इस बेखबर बेटी को कभी पता नहीं चलेगा कि उसकी मर्दाना कमजोरी वाला बाप इतना बेकुवत था कि एक बेटा तक पैदा नहीं कर सका। 30 साल। तू खसी निकला, तू मुझे जायज वारिस भी ना दे सका. तू खसी निकला म्हणजे तू नामर्द आहेस, नामर्द निघालास. तू माझ्या खानदानासाठी योग्य असा वारसदारही देऊ शकला नाहीस. अशा प्रकारचे अवमानकारक संवाद, असे शब्द कानावर पडतात आपण. तेव्हा या दोघा बापलेकांमध्ये काहीतरी बिनसलं आहे, त्यांचे संबंध जे आहेत ते ताणलेले आहेत किंवा तणावपूर्ण आहेत, एवढं जाणवतं आपल्याला. वरकरनी एकदा दोनदा 10व्यांदा जरी हा सीन तुम्ही पाहिलात तरी तुम्हाला यामागचा घन अर्थ जो आहे ना, त्या अर्थाचा उलगडा होत नाही. मित्रो, ड्रामा वाटणारा हा सीन फक्त ड्रामा नाही आहे. त्यातले ड्रॅमॅटिक संवाद आणि जे काही वातावरण दिसतं आहे त्यामुळे एक ड्रामा क्रिएट जरूर होतो, पण हा फक्त ड्रामा नव्हता, तर एक खोल सोशल मेसेज आहे. मेजर इक्बालची लेक स्पेशल चाइल्ड दाखवली आहे, म्हणजे ती गतिमंद, मतिमंद दिसते, पण यावर हसणाऱ्यांनी समजायला हवं आहे की ऑटिझम हा काही विनोदाचा विषय नाही. मूलतः ही गंभीर जेनेटिक कंडिशन आहे. जेव्हा जवळच्या नात्यात म्हणजेच सख्या भावंडांमध्ये, कझिन्समध्ये लग्न होतं, तेव्हा नवरा बायको दोघांचे जीन्स हे बऱ्याच प्रमाणात एकसारखे असतात. दोघांमध्ये असलेले दडलेले जे आजार आहेत त्यांना आपण रिसेसिव्ह डिसीज असं म्हणतो, ते एकत्र येण्याची शक्यता वाढते. दोघांमधले रिसेसिव्ह डिसीज एकत्र येऊन त्या मुलामध्ये गंभीर, जन्मजात असे काही गंभीर विकार होण्याचा धोका वाढतो, तो खूप जास्त असतो. आता हे धोके कुठले? हृदयाचे विकार, हृदयाला भोक असणं, हार्टचं जे वॉल्व असतं ते वॉल्वबद्दल काहीतरी विकृती असणं, दोष असणं, मेंदूचे दोष, मेंदूमध्येच काहीतरी गडबड असते, शारीरिक आणि मानसिक अपंगत्व असतं. सामान्य जोडप्यांमध्ये हा धोका कमी असतो, पण सख्या नात्यात तो अनेक पटींनं वाढतो. ही गोष्ट नवीन नाही आहे किंवा मी सांगतोय म्हणून तुम्ही ऐकताय असं नाही आहे. इव्हॉल्युशन थिअरी देणारा महान शास्त्रज्ञ आठवतो का तुम्हाला? चार्ल्स डार्विन यांनी 1839 मध्ये स्वतःच्या कजिनशी लग्न केलं
आणि त्यांना 10 मुलं झाली. पण त्यापैकी 3 मुलं जन्मताच म्हणजे लहान वयातच 1-2 महिन्याच्या फरकानं मृत्युमुखी पडली. आणि काहींना जी टिकली वाचली त्यांना काहींना गंभीर आरोग्य समस्या होत्या ज्या नंतर उलगडत गेल्या. यानंतर डार्विनला जाणवलं की कझिन मॅरेज ही एक मोठी बायोलॉजिकल चूक असू शकते. आज जगातल्या अनेक देशांनी ही गोष्ट समजून घेतलेली आहे. अगदी वैज्ञानिक दृष्टिकोन यामागचा जो आहे तो समजून घेत चीन, साऊथ कोरिया, तैवान कझिन मॅरेजवर बॅन करून टाकले त्यांनी तिकडे. तर अमेरिकेत फार कमी प्रमाणात असले विवाह होतात. युरोपमध्ये लोक स्वतःच हा धोका टाळतात कारण तिथे जास्त संशोधन झालं आहे. पण पाकिस्तानमध्ये आजही 55 ते 60% लग्न जी आहेत ती कझिन्समध्येच होतात. याचाच परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणावर जेनेटिक डिसऑर्डर्स आपल्याला पाकिस्तानच्या युवा पिढीत दिसते. यात भर म्हणजे पाकिस्तानी TV सिरियल्स आणि जी गाणी कझिन्स लव्ह स्टोरीजना ग्लॅमराइज करतायत. हादी आ गया जॉगिंग करके. फाजी भैया आए हैं. बेवकूफ लड़की, भैया तो मत कहो, निकाह हुआ है तुम्हारा उसके साथ. मिर्ची मिले या ना मिले, इसने भैया भैया कह के अपना निकाह का बेड़ा गर्क कर देना. कजिन्स में शादी करेंगी ना तो ऐसे ही हो. पहले कजिन अब हम कजिन, पहले भाई अब हुए 4 भाई, 7 अंगड़ाई, देखो कौन आई मेरी बीवी जो बोलती थी मुझे भाई. पाहिलं एकत्र मोठे झालेले बहन और भैया नंतर जवानीत हा भैया एकदम सय्या बनतो. काय तर म्हणे नंतर मला तिच्याबद्दल आकर्षण वाटू लागलं आणि मग मला तिच्याशीच लग्न करायचं. भाऊ बहिणीसारख्या नात्याला रोमॅन्समध्ये बदलून दाखवलं जातं आहे आणि हे तिकडं चालतं त्या समाजात. म्हणून तेच सगळं तिकडच्या सोशल मीडियावर दिसतं, तिकडच्या TV सिरियल्समध्ये दिसतं आणि ही गोष्ट त्यांच्या समाजात आता नॉर्मल होत चालली. पण त्याचे दुष्परिणाम लक्षात येत नाही आहेत. म्हणूनच धुरंधर 2 मधला तो सीन फक्त एक कॅरेक्टरच्या कुटुंबातली स्टोरी नाही आहे, तर तो पाकिस्तानमधल्या एका ज्वलंत वास्तवावर थेट केलेला वार आहे. मेजर इक्बालची मुलगी ही नॉर्मल कॅरेक्टर दाखवता आली असते, एखादी नॉर्मल मुलगी, पण ती ऑटिझमग्रस्त का दाखवली आहे आदित्य धरनी, तर ती एक मासूम पोरगी ही फक्त त्या फिल्ममधली व्यक्तिरेखा नाही आहे, तर त्या हजारो मुलांचं प्रतीक आहे जे अशा असामाजिक लग्नांमुळे त्रास सहन करत आहेत पाकिस्तानात. आजवर आपण सिनेमा हा फक्त एक टाईमपास म्हणून किंवा एक मनोरंजन म्हणून पाहत होतो. पण कधीकधी आपल्या लक्षात येतं की साला हा सिनेमा फक्त एंटरटेनमेंट नाही आहे, तर तो आरसा आहे, आरसा. एखाद्या समाजातल्या चांगल्या वाईट रूढी परंपरांचा किंवा गैरसमजुतींचा आरसा आहे. आणि धुरंधर 2ने हा आरसा इतका स्पष्ट स्वच्छ दाखवला आहे की काहींना तो पाहणंही सहन होत नाही आहे. त्या आरशाकडे ते बघतही नाही आहेत. आपल्याकडे सख्या भावंडांमध्ये लग्न हा विचार देखील सहन केला जात नाही. पण पाकिस्तानात स्वतःच्या आईसोबत लग्न करणारी सावत्र पोरं, स्वतःच्या बहिणींशी लग्न करणारे महाभाग हे खोऱ्यानं वाढलेत. त्या देशातला नुसता हिंसाचार नाही दाखवला धुरंधरने, तर तिथला हा लैंगिक स्वैराचारही ध्वनित केला एका सीनमधून. आणि हे जे काही कझिनल मॅरेज आहे ना, ती एक विकृती असल्यानं त्याचे जे परिणाम हे अप्राकृतिक अनैसर्गिकच निघतात हेही स्पष्ट होतं. जेनेटिक डिसऑर्डर्स किंवा जेनेटिकली बिघाडातून होणारी संतती ही जन्मताच शारीरिक विकृती किंवा दोष घेऊन जन्माला येणार. पण विनाशाकडे निघालेल्या एका धर्माला आणि त्या धर्माला मांडणाऱ्या देशातल्या तरुणाईला हे सगळं कोण समजावणार? धुरंधर बघून बुडाला आग लागली, का लागली, त्याची वेगवेगळी कारणं ह्या सिनेमातच दडली. मित्रो, तो सुनतावाला सीन जो तुम्हाला मी मागच्या एपिसोडनंतर किती जणांना समजला आणि ज्यांनी तो नंतर थिएटरमध्ये मिस केला त्यांनी पुन्हा पाहिला जाऊन, हे मला कमेंट करून काही लोकांनी सांगितलं आहे. पण आता हा जो काही सीन जो आहे, आजचा जो सीन आहे, हा तुम्ही नोटीस केला होता का सिनेमा पाहताना? मेजर इक्बालची ती निष्पाप लेक ऑटिझमग्रस्त का दाखवली आहे हे तुम्हाला समजलं होतं का तेव्हा? आता किमान मी याचा उलगडा केल्यानंतर तरी समजलं आहे का? पाकिस्तानामध्ये नुसती भूकमरी, गरिबी आणि आता तिकडे जे काही अराजक माजलं आहे हे एवढ्याच समस्या नाही आहेत. समस्याओं का भंडार पडा हुआ आहे. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.